हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मीनाक्षीज व्लॉग। आज आपण आलेलो आहे ठाण्याच्या मोस्ट एव्हरग्रीन जागेवरती। कुठे सांगा बरं? उपवनला। आपल्या आवडत्या उपवनच्या जागी आलेले आहेत। तर चला आपण खूपसूरत असं जे सुंदर आणि एकदम मस्त असं उपवन आहे त्याला एक्सप्लोर करूया, जे खूप मोठं आहे। चला बघूया काय काय आहे उपवनला। फ्रेंड्स, तर आपण उपवनच्या गेट नंबर 2 ला आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की नुकतंच इथे हे बांधकाम केलेलं आहे आणि असं बुरुजासारखं हे दिसतंय। आणि याच्यावर उभं राहून जर आपण इथे मध्यभागी उभं राहिलो तर अख्खं उपवन आपल्याला इथून एक्सप्लोर करता येतंय। अख्खं उपवन आपल्याला इथून दिसतंय। उपवनचा नजारा बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर आहे। पाणी, हिरवगार असं पाणी आहे। तसंच त्या साईडला हिरवीगार झाडं दिसत आहेत। झाडं सगळ्या बाजूने अवतीभोवती लावलेली आहेत आणि मध्यंतरी तुम्ही बघू शकता की शंकराची, त्या साईडला शंकराची बसलेली मूर्ती सुद्धा आहे। तर ते मेन अट्रॅक्शन आहे इथलं। पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय। शांत असं वातावरण आहे। ठाण्यातली बहुतेक लोक ही जेव्हा रिलॅक्सेशनची वेळ येते तेव्हा इथेच व्हिजिट करायला येतात, कारण हे खूप सुंदर आणि आकर्षक, मनमोहक असं वातावरण आहे इथे। त्याचप्रमाणे इथे त्या साईडला अपोजिट साईडला जर आपण गेलो तर खाण्यापिण्याच्या व्यवस्था सुद्धा केलेल्या आहेत। या साईडला फोटो सेशन बऱ्यापैकी केलं जातं आणि या साईडला आपण बघू शकता या पायऱ्या आहेत ना, जसं की एखाद्या गडावरच्या पायऱ्या जशा असतात तशा पद्धतीचं स्ट्रक्चर केलेलं आहे इथे। आणि प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये त्यांनी स्क्वेअर करून त्याच्यामध्ये छोटी छोटी झाडं लावलेली आहेत। हा एंट्रन्स बघू शकता तुम्ही इकडून। एखाद्या रायगड किंवा प्रतापगडाची जी भव्य अशी बुरुज असतात तशाच पद्धतीने हे केलेलं आहे। इकडचं तलाव सुद्धा बघू शकता, भव्य असं तलाव आहे इथे आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुलं दिसतात। इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत। त्याचप्रमाणे इथे लोक फोटो सेशनसाठी, प्री वेडिंग फोटोशूटसाठी किंवा एखाद्या मूवीसाठी किंवा एखाद्या वेब सिरीजसाठी जेवढ्या पण शूटिंग्स केल्या जातात त्या याच एरियात केल्या जातात मंडळी। असं हे फेमस उपवन तुम्ही पण कधीतरी व्हिजिट करा। ठाणा स्टेशन पासून हार्डली 20 ते 25 मिनिटांच्या अंतरावरती आहे। इथे येण्यासाठी तुम्हाला ऑटो किंवा बस मिळून जाईल। तर तुम्ही इथे येऊन इथला निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता, आनंद लुटू शकता। खूप सुंदर वातावरण आहे। मॉर्निंगला लोक इथे येतात मेडिटेशन करायला। त्याचप्रमाणे इथे एक्सरसाइज सुद्धा केली जाते। मेडिटेशन खूप सुंदर प्रकारे केलं जातं। त्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरती बसून आपण जर मेडिटेशन करत आहोत, जर सकाळी मॉर्निंगला लवकर येताय तुम्ही 6 ते 8च्या दरम्यान, त्यावेळेस इथे खूप शांतता असते। आणि मेडिटेशन म्हणजे माझ्या मते फक्त मेडिटेशन नाहीये, तर आपल्या अंतर्मनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे। कारण आपण बहिर्मनाकडे बऱ्याचदा लक्ष देतो, बाहेरील वातावरणाकडे लक्ष देतो, त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळा चिडचिड करतो किंवा फ्रस्ट्रेट असतो, डिस्टर्ब होतो। पण जेव्हा वेळ येते स्वतःवरती फोकस करण्याची, आपल्या अंतर्मनात झाकून बघण्याची, मेडिटेशन म्हणजे दुसरं तिसरं, माझ्या मते तरी दुसरं तिसरं काही नसून आपल्या अंतर्मनामध्ये झाकून बघण्याची वेळ येते, तेव्हा फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचे। बाहेर जाणारा श्वास आणि आत येणारा श्वास, या श्वासांकडे लक्ष द्यायचंय आणि 2 मिनिटं डोळे बंद करून आपला श्वास मोजायचे आहेत। तर ही सुद्धा करण्यासारखी कृती आहे इथे। आपण नक्कीच इथे येऊन या सगळ्या कृतींचा आनंद घेऊ शकतो। त्याचप्रमाणे इथे डान्सिंगचा आनंद सुद्धा घेऊ शकतो, म्युझिक ऐकू शकतो। बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत मित्रांनो, ज्या आपल्याला म्हणजे घरात बसून कंटाळा आला किंवा घरात बसून एखादी गोष्ट सुचत नाहीये, अशा निसर्गरम्य वातावरणात जेव्हा आपण येतो काही गोष्टी सुचतात आपल्याला ऑटोमॅटिकली। आणि मला तर ही जागा खूप आवडते। म्हणजे जेव्हा आम्हाला असं वाटतं की खूप कंटाळा आलाय किंवा कुठेतरी छान असं निसर्गरम्य वातावरणात जायचंय, तर आम्ही इथे येतो, या जागेला भेट देतो। त्याचप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉक सुद्धा करू शकतात। आणि इथे येऊन काही मंडळी असतात जी या स्टेप्सवरती बसून देवाची गाणी किंवा एखाद्या मंगलमय कार्यक्रमात जी गाणी गायली जातात, तर अशा गाण्यांनी किंवा भक्तिगीतांनी सुरुवात करतात। अशी सुंदर अशी सकाळची सुरुवात करतात। तर तुम्ही सुद्धा येऊन इथे तुमच्या कार्यक्रमाचे, तुमच्या दिवसाची सुरुवात ही खूप सुंदर आणि प्रसन्न करून घेऊ शकता। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आम्ही आता आलेलो आहोत या जागेवरती। म्हणजे मगाशी आम्ही
समोर उभे होतो. आता वरच्या रस्त्याने चालत चालत आम्ही या जागेवरती आलो. हा असा पूर्ण सर्कल आहे आणि तिकडे बघू शकता शंकराची ध्यानधारणेमध्ये अवस्थेमध्ये असलेली मूर्ती तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे आणि खूप मोठी आहे. आणि इथे जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा खूप पावसाची म्हणजे भरती होते आणि पावसाचं पाणी अक्षरशः या फुटपाथवरून वाहून बाहेर चाललेलं असतं. इतका पाऊस असतो. त्यावेळेसचा नजारा काही औरच असतो. आणि समोर बघू शकता तुम्ही ते सगळं येऊरचं डोंगर दिसतंय. सगळं येऊरचं डोंगर आहे. ते खूप झाडी आणि खूप झुडपं आहे तिथे. एकदम हिरव्यागार झाडी झुडपांनी भरलेलं असं गच्च डोंगर जे तिथून चालू झालंय ते तिथपर्यंत एंड झालंय. त्याचप्रमाणे जर येऊरला तुम्ही गेलात, हा जो समोरचा डोंगर तुम्ही बघताय ना, हा डोंगर पलीकडच्या साईडला बोरिवली उद्यान, बोरिवली नॅशनल पार्क चालू होतं. म्हणजे याचा एंड तिथे संपतो. फ्रेंड्स, माझ्या लेफ्ट साईडला तलाव आहे, तर राईट हँड साईडला मोठं क्रीडांगण आहे. तिथे क्रिकेट, फुटबॉल असं तुम्ही खेळायला येऊ शकता. म्हणजे अगदी लोकल एरिया सारखंच तिथे स्पोर्ट्स खेळले जातात. त्याचप्रमाणे जर आपण पुढे गेलो ना थोडंसं, तर क्रिकेटचे सुद्धा क्लासेस तिथे घेतले जातात. क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये तुम्हाला कोणत्याही स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल तर ते कसं करायचं, त्याच्यासाठीची जी ट्रेनिंग आहे त्याचे क्लासेस, सगळे क्लासेस हे या लाईनीपासून पुढपर्यंत घेतले जातात. फ्रेंड्स, तुम्ही चालत चालत थोडंसं पुढे आलात तर या साईडला तुम्हाला रिट्स चायनीज म्हणून शॉप दिसतंय. इथे तुम्ही खाण्याचे विविध आयटम्स चायनीजमध्ये मागवू शकता. त्याच पद्धतीने इथे आईस मॅजिक म्हणून आहे. तुम्हाला सँडविच, आईस्क्रीम, फ्रेश ज्यूस, खाण्याचे विविध आयटम म्हणजे तुम्ही इथे बसल्या बसल्या तलावाचा आनंद घेत घेत इथे तुम्ही आपला छोटी मोठी जी भूक आहे ती मिटवू शकता. इथे बसून तलावाचा आनंद घेत घेत इथे छान असं नाश्ता करू शकता, ब्रेकफास्ट करू शकता, स्नॅक्स खाऊ शकता. फ्रेंड्स, आम्ही आता इथे आलेलो आहोत थोडासा स्नॅक्सचा आस्वाद घ्यायला. इथे निसर्गरम्य अशा वातावरणात तुम्ही बसून स्नॅक्सचा आस्वाद घेऊ शकता. त्याचप्रमाणे छोटी मोठी भूक लागली असेल तर इथे बसून तुम्ही खाऊ शकता आणि आपल्या प्रियजनांसोबत, आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या आजी आजोबांसोबत या सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता. तर नक्कीच एकदा व्हिजिट करा या प्लेसला. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता तिकडे बोटिंगचं काम चालू आहे. तर कोणाला बोटिंग करायची असेल तर पर्सनल किंवा पॅडल बोट आपण बोटिंग करू शकता. ग्रुपने पण बोटिंग करू शकता आणि पर्सनल बोटिंग सुद्धा करू शकता. पेडल बोटिंग आहे तिथे. फ्रेंड्स, तर तुम्ही इथे बघू शकता गेट नंबर 1च्या इथून आतमध्ये एंटर केल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल जर आपण राईट हँड घेतला तर इथे गणपती मंदिर आहे आणि आतमध्ये त्यांनी बॅनर लावलेला आहे भक्त कल्याण गणपती ट्रस्ट म्हणून. तर इथे गणपतीच्या मंदिराचं काम चालू आहे जीर्णोद्धाराचं. तर त्यांनी सांगितलेलं आहे की आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. तर जसं जसं ज्याला जसं जमेल तशा पद्धतीने इथे आपण आर्थिक मदत देणगीच्या स्वरूपात देऊ शकतो. तर याची नोंद घ्यावी. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इथे एक वॉल उभी केलेली आहे आणि सुंदर अशी रंगवलेली आहे आणि त्याच्यावरती सुंदर अशी कविता सुद्धा केलेली आहे. ती वाचून दाखवते. बांधिता नदीवरील भिंत, डोहात उतरी रंग, पाण्याला सजवून द्यावे पाण्याचे स्वप्न तरंग. तर सुंदर असं काव्य लिहिलेलं आहे. या डोहामध्ये उतरलेले रंग, जसे जसे आपल्या आयुष्यात रंग असतात ना त्या पद्धतीने आपल्याला रंग दिसत असतात आणि त्या पद्धतीने आपण विचार सुद्धा करत असतो आणि आपलं आयुष्य त्याच पद्धतीने चाललेलं असतं. तर तशाच टाईपचं इथे काहीतरी छोटंसं असं काव्य लिहिलेलं आहे जे तुम्ही बघू शकता. फ्रेंड्स, उपवनच्या ह्या गेट नंबर 2ला येऊन तुम्ही तुमची बाईक पार्किंग किंवा कार पार्किंग इथे करू शकता. त्या साईडला अलाउड नाहीये आणि जर बाहेर तुम्ही गाड्या लावल्या तर गाड्या उचलून नेण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जर समोर बघितलं तर श्री पालायदेवी मंदिर आहे
चॅरिटेबल ट्रस्टचं कोकणी पाडा, कोकण रमण 2, ठाणे असा याचा पत्ता आहे. तर तुम्ही इथे येऊन दर्शन घेऊ शकता. सध्या तरी ते मंदिर संध्याकाळची वेळ 4-5च्या दरम्यान ते बंद आहे, पण त्यानंतर चालू होऊ शकतं ते. तर तुम्ही आतमध्ये जाऊन त्याचं दर्शन घेऊ शकता नक्कीच. फ्रेंड्स, तर तुम्ही कसा वाटला तुम्हाला हा उपवन? तर तुम्ही आमच्या या ठाण्यातल्या उपवनला नक्कीच भेट द्याल ना? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.